सत्ता हाती नसताना देखील दिल्लीपर्यंत ज्यांचा दबदबा होता, पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा असा धबधबा होता, ज्यांच्या आठवणीमध्ये अश्रूला सुद्धा वाहण्याची मुभा आहे. साहेब, बाळासाहेब, तुमच्याचमुळे हा शिवसैनिक म्हणून उभा आहे, तुमच्याचमुळे हा शिवसैनिक म्हणून उभा आहे. असे धर्मवीर दिघे साहेब आणि त्या दिघे साहेबांचा पट्ट शिष्य म्हणून या वाळंद विभागाचा ढाण्या वाघ अशी ज्याची ओळख पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये होती, 15 तालुक्यांमध्ये होती, असा ढाण्या वाघ सुरेशचंद्रजी कालगुडे साहेब यांच्या या भूमीमध्ये, यांच्या जन्मभूमीमध्ये हा भरतशेठ गोगावले साहेब यांच्या विजयाच्या चौकाराचा डंका वाजतोय. खऱ्या अर्थानं आता जमत असलेली गर्दी ही भरतशेठ गोगावले साहेब यांच्या विजयाचा टंका वाजवणाऱ्याची नांदी आहे आणि ती आता आपल्याला दिसायला लागली आहे. आमदार साहेबांनी सांगितलंय आपल्याला 20 तारखेला मतपेटीतनं आपलं कार्य सिद्ध करायचंय आणि 23 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज चौक महाड इथं विजयाचा गुलाल उधळायचा आहे. तो गुलाल उधळण्यासाठी आपण पुन्हा एकदा सज्ज होऊया आणि आपल्या अंगामध्ये 12 भातींचं बळ आणूयात आणि दाखवूया आपण सुद्धा हम किसी से कम नहीं. हा विभाग आई वरदानीच्या आशीर्वादाने पावन पुढीत मंगलमय झालेला विभाग आणि याच विभागानं स्वतः आमदार भरतशेठ गोगावले साहेब यांना एकदा जिल्हा परिषद सदस्य बनवलं. याच विभागानं सुरेशचंद्रजी कालगुडे साहेब यांना जिल्हा परिषद सदस्य बनवलं. याच विभागानं संजयजी कत्रे साहेब यांना जिल्हा परिषद सदस्य बनवलं आणि याच विभागानं आपल्या भरतशेठ गोगावले साहेब यांना आमदार करण्यासाठी आपला सिंहाचा वाटा दाखवलाय आणि याच विभागात ही प्रचाराची सभा पार पडतीये. मी आपला बराच वेळ घेणार नाही. आताच या कार्यक्रमाला उपस्थित युवा सेनेचे वाळंद विभाग प्रमुख श्री सचिनदादा मोरे, मी यांना विनंती करतो की कृपया आपण सभेला संबोधित करायचं आहे. सचिनदादा मोरे वाघोली, वाळंद विभाग प्रमुख युवा सेना, यांना मी विनंती करतो की कृपया आपण सभेला संबोधित करायचं आहे.